नमस्कार मंडळी, चला तर मी आज बनवणार आहे सोयाबीन पुलाव। हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता एक एक करून कट करून घेऊया आपण। हे बघा, आपण सगळ्या भाज्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत। कुकर गरम झालेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण जिरा टाकून घेऊया। त्यानंतर ना खडे मसाले टाकून घेऊया। कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया। टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण हे सगळ्या भाज्या टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून घेऊया। सगळ्या भाज्या आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। थोडासा गरम मसाला टाकून घेऊया। लाल तिखट, चवीनुसार मीठ, केलेला आहे। आता 20 मिनिट झालेले आहेत। आपण आता टाकून घेऊया। हे बघा, मी ते कोलम तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण टाकूया। तांदूळ टाकून घेऊया। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम छान मस्त झालेला आहे आपला पुलाव। इथे गरम पाणी केलेलं आहे। आता टाकून घेऊया। आता आपण याला 4 शिट्ट्या देऊया। आपण आता पुलाव झालेला आहे। हे बघा, छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे। आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। तयार आहे आपला सोयाबीन पुलाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।